हॅलो फ्रेंड्स अँड वेलकम बॅक टू एक्झाम मराठी अकॅडमी। तर मित्रांनो, या व्हिडिओत आपण इंग्लिश ग्रामरचे क्वेश्चन्स पाहणार आहोत। तुमच्या येणाऱ्या जिल्हा न्यायालय भरतीसाठी, कारागृह विभाग भरतीसाठी तसेच इतर सर्व अपकमिंग एक्झाम्ससाठी मोस्ट इम्पॉर्टंट अँड एक्झाम स्पेसिफिक क्वेश्चन्स असणार आहेत। अँड क्वेश्चन्स पाहत असतानाच आपण ग्रामरचे रूल्स सुद्धा डिस्कस करणार आहोत। यात TCSने घेतलेल्या एक्झामचे प्रीवियस इयर्स क्वेश्चन्स पण इन्क्लूड आहेत। त्यामुळे ही इंग्लिश ग्रामरची सिरीज तुमच्या एक्झामिनेशन पॉइंट ऑफ व्ह्यूने मोस्ट इम्पॉर्टंट असणार आहे। तर स्टार्ट करूया। Select the most appropriate antonym of the word given in brackets to fill in the blank. Surrounded by so much dash, the chimpanzee grew very close to her caretakers. PCMC Clerk 2023. Assessment, appearance, attention, ambition. करेक्ट अँटोनिम ओळखायचं आहे निग्लिजन्सचं। तर निग्लिजन्स म्हणजे दुर्लक्ष करणे, निग्लेक्ट करणे, इग्नोर करणे। काय येईल करेक्ट अँटोनिम? अटेन्शन, ऑप्शन सी। अटेन्शन म्हणजे लक्ष देणे। असेसमेंटचा अर्थ काय असतो? व्हॅल्युएशन, मूल्यांकन, मोजमाप। अपीअरन्स देखावा, पेहराव। ॲम्बिशन महत्वाकांक्षा। ठीक आहे। सराउंडेड बाय सो मच अटेन्शन द चिंपांझी ग्रू व्हेरी क्लोज टू हर केअरटेकर्स। ठीक आहे। नेक्स्ट क्वेश्चन, सिलेक्ट द ऑप्शन दॅट एक्सप्रेसेस द गिवन सेंटेन्स इन इनडायरेक्ट स्पीच। राहुल सेड टू हिज फादर, आय विल डेफिनेटली फिनिश द वर्क बाय टुमॉरो। इनडायरेक्ट करायचं आहे। तर आपण पाहिलं होतं डायरेक्टचं इनडायरेक्ट होताना विलचं वूड होते, टुमॉरोचं द नेक्स्ट डे होते। ऑप्शन ए मध्ये टुमॉरो आहे, ऑप्शन बी मध्ये टुमॉरो आहे, ऑप्शन ए बी एलिमिनेट होतील। ऑप्शन सी मध्ये विल आहे, ऑप्शन सी सुद्धा एलिमिनेट होईल। ऑप्शन डी येईल तुमचं करेक्ट आन्सर। डायरेक्टचं इनडायरेक्ट होताना विलचं वूड होते आणि टुमॉरोचं द नेक्स्ट डे होते। ठीक आहे। ऑप्शन डी येईल तुमचं करेक्ट इनडायरेक्ट स्पीच। Rahul told his father that he would definitely finish the work by the next day. ठीक है। Next question. Select the part from the given sentence that contains the error from the given options. If you don't find any error, mark no error as your answer. Satish is my cousin brother. Satish is my cousin brother, no error. तर कोणत्या पार्ट मध्ये एरर आहे? तर कझिन म्हणजे चुलत भावंड। कझिन नंतर ब्रदर किंवा सिस्टरचा यूज केला जात नाही, फक्त कझिन येते। सो कझिन ब्रदर या पार्ट मध्ये एरर आहे। ऑप्शन सी विल बी युअर करेक्ट आन्सर। ठीक आहे। नेक्स्ट क्वेश्चन, सिलेक्ट द ऑप्शन दॅट एक्सप्रेसेस द गिवन सेंटेन्स इन ॲक्टिव्ह व्हॉइस। द टॉप कॅश प्राइस ऑफ 50,000 रुपीज हॅड बीन वन बाय कारपेंटर लास्ट मंथ। PCMC क्लर्क 2023। काय येईल ॲज अ करेक्ट ॲक्टिव्ह व्हॉइस? हे सेंटेन्स आहे पॅसिव्ह व्हॉइसचं। पॅसिव्ह व्हॉइसचं काय आहे? हॅड बीन वन, हॅड प्लस बीन प्लस V3 आलेला आहे। ठीक आहे। आणि पॅसिव्हमध्ये हॅड प्लस बीन प्लस V3 कधी येते? जेव्हा ॲक्टिव्हमध्ये हॅड प्लस V3 असते। सो हॅड प्लस V3, हॅड वन कोणत्या ऑप्शनमध्ये आहे चेक करा। तर ऑप्शन डी वन एलिमिनेट झालं, हॅज वन सी सुद्धा एलिमिनेट झालं। ऑप्शन ए अँड ऑप्शन बी दोघांमध्ये हॅड वन आहे, पण आपल्याला सेंटेन्सची सुरुवात पाहिजे कारपेंटर पासून। सो ऑप्शन बी येईल तुमचं करेक्ट आन्सर। पॅसिव्ह मध्ये बाय कारपेंटर आहे, सो ॲक्टिव्ह मध्ये आपल्याला पाहिजे ए कारपेंटर पासून सेंटेन्सची सुरुवात। सो ऑप्शन बी येईल तुमचं करेक्ट आन्सर। नेक्स्ट क्वेश्चन, वॉटर डॅश ॲट 100 डिग्री सेल्सिअस। बॉइल्ड, बॉइल्स, विल बी बॉईल। वॉटर डॅश ॲट 100 डिग्री सेल्सिअस। पाणी 100 डिग्री सेल्सिअसला उकळते। तर हा सायंटिफिक रूल आहे आणि आपण पाहिलं होतं सायंटिफिक रूल, युनिव्हर्सल ट्रूथ, म्हणी, सुविचार हे कशात येते? सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये असतात, साध्या वर्तमान काळामध्ये असतात। सिंपल प्रेझेंट टेन्सचं ऑप्शन काय आहे? तर विल बी बॉईल एलिमिनेट होईल। बॉइल्ड भूतकाळ, बॉइल्स येईल तुमचं करेक्ट आन्सर। ऑप्शन बी वॉटर बॉइल्स ॲट 100 डिग्री सेल्सिअस। ठीक आहे। नेक्स्ट क्वेश्चन, सिलेक्ट द सेंटेन्स विथ द ग्रॅमॅटिकली करेक्ट प्रेपोजिशन। PCMC क्लर्क 2023। ग्रॅमॅटिकली करेक्ट प्रेपोजिशन, पुट ऑल युअर बॅग्स ॲट द बॅक ऑफ द कार। Put all your bags into the back of the car. Put all your bags in the back of the car. Put all your bags on the back of the car. कोणता येईल ग्रॅमॅटिकली करेक्ट सेंटेन्स? ॲट दी बॅक, इन टू दी बॅक, इन दी बॅक, ऑन दी बॅक। काय येईल करेक्ट आन्सर? तर ॲट दी बॅक ऑफ दी कार असं असते। सो ऑप्शन ए येईल तुमचं करेक्ट आन्सर। कारच्या मागच्या बाजूला ठेवा। पुट ऑल युअर बॅग्स ॲट दी बॅक ऑफ दी कार। ठीक आहे। नेक्स्ट क्वेश्चन, डॅश मुंबई इज ए बिग सिटी। ए एन दी नो आर्टिकल। डॅश मुंबई इज ए बिग सिटी। तर कोणतं करेक्ट आर्टिकल येईल इथे?
तर आपण आर्टिकलच्या रूल्समध्ये पाहिलं होतं, शहरांच्या नावापूर्वी कोणतं आर्टिकल येते, तर नो आर्टिकल. ऑप्शन डी येईल तुमचं करेक्ट आन्सर. शहरांच्या नावापूर्वी आर्टिकल येत नाही. शहरांची नावं, स्पोर्ट्सची नावं यांच्यापूर्वी आर्टिकल्स येत नाही. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. The following sentence has been divided into parts. One of them may contain an error. Select the part that contains the error from the given options. If you don't find any error, mark no error as your answer. The shop was full with artifacts from all over the country. PCMC Clerk 2023. The shop was full with artifacts from all over the country. तर कोणत्या पार्टमध्ये एरर आहे? The shop was full with artifacts. दुकान पूर्ण भरलेले होते. कशांनी? आर्टिफॅक्ट्सनी. आर्टिफॅक्ट्स म्हणजे कलाकृती. दुकान पूर्ण भरलेले होते कलाकृतींनी फ्रॉम ऑल ओव्हर दी कंट्री, संपूर्ण जगभरातल्या. तर हे सेंटेन्स ग्रॅमॅटिकली करेक्ट आहे. नो एरर. ऑप्शन बी. नेक्स्ट क्वेश्चन. देअर डॅश दी लास्ट ट्रेन फॉर मुंबई. गोईंग, गोज, वेंट, विल गो. देअर डॅश दी लास्ट ट्रेन फॉर मुंबई. तर देअर आणि हिअरचा रूल काय असतो, तर देअर अँड हिअरने सुरू होणारे एक्सक्लेमेटरी सेंटेन्स नेहमी सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये असते. देअर आणि हिअरने सुरू होणारे एक्सक्लेमेटरी सेंटेन्स असते सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये, साध्या वर्तमान काळामध्ये. काय येईल करेक्ट आन्सर? वेंट, विल, गो एलिमिनेट होतील. गोईंग म्हणजे कॉन्टिन्युअस टेन्स आला. गोज येईल तुमचं करेक्ट आन्सर. देअर गोज दी लास्ट ट्रेन फॉर मुंबई. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. गिव्ह द करेक्ट मीनिंग ऑफ बर्निंग क्वेश्चन. A question of fire, a serious problem, a difficult query, a sensitive problem. Burning question. तर बर्निंग क्वेश्चनचा अर्थ असतो सिरियस प्रॉब्लेम. ऑप्शन बी. बर्निंग क्वेश्चन ए सिरियस प्रॉब्लेम, an urgent or crucial issue. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. सिलेक्ट a sentence in which the correct preposition has been used. PCMC Clerk 2023. Correct preposition has been used. I worked from the supervision of Professor Singh for 1 year. I worked under the supervision of Professor Singh for 1 year. I worked on the supervision of Professor Singh for 1 year. I worked with the supervision of Professor Singh for 1 year. तर कोणतं करेक्ट प्रेपोजिशन येईल इथे? फ्रॉम दी सुपरविजन, अंडर दी सुपरविजन, ऑन दी सुपरविजन, विथ दी सुपरविजन. तर सुपरविजन बरोबर फ्रॉम येईल, अंडर येईल, ऑन येईल की विथ येईल? तर अंडर दी सुपरविजन. ऑप्शन बी येईल तुमचं करेक्ट आन्सर. सुपरविजन खाली, देखरेखी खाली. आय वर्कड अंडर दी सुपरविजन ऑफ प्रोफेसर सिंग फॉर 1 year. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. द फॉलोइंग सेंटेन्स हैज बीन डिवाइडेड इनटू पार्ट्स. वन ऑफ देम मे कंटेन एन एरर. सिलेक्ट द पार्ट दैट कंटेन्स द एरर फ्रॉम द गिवन ऑप्शंस. इफ यू डोंट फाइंड एनी एरर, मार्क नो एरर एज युअर आन्सर. समीर विल बी हिअर इन दिवाळी वॅकेशन्स. तर कोणत्या पार्टमध्ये एरर येईल? समीर विल बी हिअर इन, नो एरर, दिवाळी वॅकेशन्स. समीर विल बी हिअर इन दिवाळी वॅकेशन्स. तर सेंटेन्समध्ये दिवाळी वॅकेशन्स असा उल्लेख केलेला आहे आणि जेव्हा सुट्टीचा एकच पिरियड असेल तेव्हा फक्त वॅकेशन वापरले जाते आणि एकापेक्षा जास्त पिरियड्स असतील तेव्हा वॅकेशन्स वापरले जाते. दिवाळीची सुट्टी हा एकच टाइम पिरियड आहे, एकच कालखंड असा आहे, त्यामुळे एकाच टाइम पिरियडसाठी एकाच कालखंडासाठी वॅकेशन वापरतात, वॅकेशन्स येणार नाही. सो ऑप्शन डी येईल तुमचं करेक्ट आन्सर. दिवाळी वॅकेशन्स असं येणार नाही. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. सिलेक्ट द करेक्ट अँटोनिम ऑफ प्रोफेन. ॲरोगंट, प्रेजवर्दी, रिस्पेक्टफुल, पायस. काय करेक्ट अँटोनिम ऑफ प्रोफेन? तर प्रोफेन म्हणजे काय असते? अभद्र, इमॉरल. अँटोनिम येईल पायस. ऑप्शन डी. पायस म्हणजे पवित्र, धार्मिक. ठीक आहे. ॲरोगंट म्हणजे उद्धट, प्राऊड, हॉटी, कन्सिटेड. रिस्पेक्टफुल, आदरणीय. प्रेजवर्दी, कौतुकास्पद. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट ऑप्शन दॅट कॅन सबस्टिट्यूट द अंडरलाइन वर्ड इडियम. इफ देर इज नो नीड टू सबस्टिट्यूट इट, सिलेक्ट नो सबस्टिट्यूशन रिक्वायर्ड. बार्किंग अप द रॉंग पोल. PCMC क्लर्क 2023. बार्किंग अप द रॉंग पोल. पर्सन, ट्री, नो सबस्टिट्यूशन रिक्वायर्ड, लेन. तर काय करेक्ट इडियम आहे? बार्किंग अप द रॉंग पोल असते का? तर बार्किंग अप द रॉंग ट्री असते. ऑप्शन बी येईल तुमचं करेक्ट आन्सर. बार्किंग अप द रॉंग ट्री हे येईल तुमचं करेक्ट इडियम. याचा अर्थ असतो चुकीचा प्रयत्न करणे, निष्फळ प्रयत्न करणे, ज्याने काहीच साध्य होणार नाही असं वागणे. रॉंग वे टू अचीव समथिंग, ज्याच्याने काहीच अचीव होणार नाही अशी गोष्ट करणे. अशीच आणखी एक इडियम आहे वाईल्ड गूस चेस.
वाईल्ड गूस जंगली हंस खूप फास्ट धावतो, त्याला पकडणे शक्य नसते. तर वाईल्ड गूस चेस म्हणजे जंगली हंस पकडायला जाणे, त्याचा पाठलाग करणे, निष्फळ प्रयत्न करणे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. द फेमिनाइन ऑफ हॉर्स इज बीच, स्पिन्स्टर, ईव, मेयर. काय येईल हॉर्सचं फेमिनाइन जेंडर? तर हॉर्स घोडा, मेयर घोडी, ऑप्शन डी. डॉगचं फेमिनाइन येते बीच. स्पिन्स्टर म्हणजे अविवाहित मुलगी. बॅचलरचं फेमिनाइन आहे स्पिन्स्टर. ईव म्हणजे मेंढी. मस्कुलाइन जेंडर येईल रॅम्स. रॅम्स म्हणजे मेंढा, मेल शीप. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट सिनोनिम ऑफ द गिवन वर्ड टू फिल इन द ब्लँक. हॉटीचा सिनोनिम विचारलेला आहे PCMC क्लर्क 2023. The teachers did not like the minister as he was dash and didn't sympathize with their cause. Arrogant, polite, shy, humble. तर हॉटी म्हणजे आत्ताच प्रिव्हियस क्वेश्चनमध्ये पाहिलं होतं. उद्धट, गर्विष्ठ, प्राऊड, कन्सिटेड, हॉटी, ॲरोगंट. ऑप्शन ए येईल तुमचं करेक्ट आन्सर. द टीचर्स डिड नॉट लाईक द मिनिस्टर ॲज ही वॉज ॲरोगंट. कारण ते गर्विष्ठ आहेत, ॲरोगंट आहेत, हॉटी आहेत. अँड डिडंट सिम्पॅथाइज विथ देअर कॉज. त्यांना टीचर्सबद्दल सहानुभूती नाही आहे. ठीक आहे. पोलाईटचा अर्थ असतो नम्र, सभ्य, हंबल. शायचा अर्थ असतो लाजाळू, शाय, कॉय, बॅशफुल, टिमिड. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. गिव द करेक्ट सिनोनिम ऑफ प्रेग्मॅटिक. थेरॅटिकल, रिअलिस्टिक, प्रोडक्टिव्ह, सुटेबल. प्रेग्मॅटिक. तर प्रेग्मॅटिक म्हणजे वास्तवाचे भान असणारा, व्यवहार चतुर. काय करेक्ट सिनोनिम? रिअलिस्टिक, ऑप्शन बी. नेक्स्ट क्वेश्चन. सिलेक्ट द मोस्ट appropriate option that can substitute the underlined word in the given sentence. The subject she has offered for her post-graduation is related to the study of the evolution of mankind. PCMC Clerk 2023. Chronology, history, archaeology, anthropology. The study of evolution of mankind. तर याला म्हणतात अँथ्रोपोलॉजी, ऑप्शन डी. अँथ्रोपोलॉजी असते स्टडी ऑफ इव्होल्युशन ऑफ मॅनकाइंड. ठीक आहे. व्हॉट इज क्रोनॉलॉजी? क्रमानुसार घडणाऱ्या घटना. दी ऑर्डर इन विच ए सिरीज ऑफ इव्हेंट्स हॅपन. याला म्हणतात क्रोनॉलॉजी. आर्किओलॉजी पुरातन वस्तुशास्त्र. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. सिलेक्ट द ऑप्शन दॅट एक्सप्रेसेस द गिवन सेंटेन्स इन पॅसिव्ह व्हॉइस. ऑन इंडिपेंडन्स डे द प्राईम मिनिस्टर गिव्स ए स्पीच फ्रॉम द रॅम्पार्ट्स ऑफ लाल किला. PCMC क्लर्क 2023. तर काय लिहायचं करेक्ट पॅसिव्ह व्हॉइस? ऑन इंडिपेंडन्स डे द प्राईम मिनिस्टर गिव्ज ए स्पीच फ्रॉम द रॅम्पार्ट्स ऑफ लाल किला. तर व्हॉइसमध्ये टेन्स चेंज होत नाही. आपल्या सेंटेन्समध्ये गिव्ज आले, विफाय आले, सिम्पल प्रेझेंट टेन्स आहे. आणि गिव्सचं पॅसिव्हमध्ये काय होईल? एम इज आर प्लस V3. गिव्सचं V3 गिवन. ऑप्शन बी मध्ये वॉज गिवन आहे, एलिमिनेट झालं. ऑप्शन डी मध्ये बीइंग गिवन आहे. पॅसिव्हमध्ये बीइंग प्लस V3 कधी असते? तर जेव्हा ॲक्टिव्हमध्ये VING असते. आपल्या ॲक्टिव्हमध्ये गिविंग आहे का? तर नाही. सो ऑप्शन डी सुद्धा एलिमिनेट झालं. आता ऑप्शन ए मध्ये आहे इज गिवन आणि ऑप्शन सी मध्ये सुद्धा दिलेलं आहे इज गिवन. तर काय येईल या दोघांपैकी करेक्ट आन्सर? तर ऑप्शन सी मध्ये प्राईम मिनिस्टर पासून सुरुवात झाले. आपल्याला ए स्पीच पासून सेंटेन्सची सुरुवात पाहिजे. जे ऑब्जेक्ट आहे ते सब्जेक्ट बनते. सो स्पीच इज गिवन बाय द प्राईम मिनिस्टर. हे येईल तुमचं करेक्ट पॅसिव्ह सेंटेन्स. ऑप्शन ए विल बी युअर करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन. राम प्ले डॅश क्रिकेट. AND नो आर्टिकल. राम प्ले डॅश क्रिकेट. तर आपण प्रिव्हियस क्वेश्चनमध्ये पाहिलं होतं आर्टिकलचा रूल काय असतो. तर सिटीच्या, शहरांच्या नावापूर्वी आर्टिकल येत नाही. आणखी काय पाहिलं होतं? स्पोर्ट्सच्या, खेळांच्या नावापूर्वी सुद्धा आर्टिकल येत नाही. सो नो आर्टिकल येईल ऑप्शन डी. टेनिस, फुटबॉल, क्रिकेट, हॉकी, बॅडमिंटन या नावांपूर्वी आर्टिकल येणार नाही. आणि शहरांच्या नावांपूर्वी सुद्धा आर्टिकल येत नाही. ठीक आहे. Okay friends, thank you for watching this video. See you in the next video. Till then, do like, share, comment and subscribe to my channel. Thank you.